नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 28 मार्च 2026 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. याचे दोन्ही सत्र म्हणजे सकाळ सत्र व दुपार सत्र याची परीक्षा पार पडलेली आहे. तर यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. राहिलेले जे उर्वरित सेशन आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल. तसेच अजून काही प्रश्न आपल्याकडे असल्यास आणि काही विद्यार्थ्यांचा सायंकाळ सत्रातला पेपर झाल्यानंतर नक्कीच आम्हाला प्रश्न पाठवा, जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल, त्याला फॉलो करता येईल. आपण जे काल सेशन घेतलं होतं त्यामधले प्रश्न आले होते असं एक जणांचं म्हणणं आहे. ओके, त्यानंतर रिझल्ट कधी येईल असं विचारणं आहे. तर रिझल्ट यायला जवळपास 1 ते 1.5 महिना म्हणजे 45 दिवसापर्यंत आपला रिझल्ट डिक्लेअर होत असतो. त्यानंतर आजचे जे प्रश्न होते त्यातले प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 ऑगस्ट 2023 रोजी जो असणारा वार आहे त्यानंतर प्रश्न त्यांनी अर्धवट दिलेला दिसतो आहे. त्यानंतर 60 माणसे आहेत चहा, त्यापैकी चहा आवडणारे माणस, त्यानंतर कॉफी आवडणारे माणस आणि दोन्ही आवडणारे माणस म्हणजे तिन्ही घटक जे आहेत अशा आवडणारे माणस. तर यामधून त्यात राहिलेले जे लोक आहेत या संदर्भात प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर NEP धोरण यावर आधारित प्रश्न कालच्या सेशनमध्ये सुद्धा आपल्याला विचारलेले पाहायला भेटले. आपण यासाठी एक विशेष सेशन घेतलं होतं, त्यामध्ये NEP धोरणावरील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला त्यात दिले होते. विद्यार्थी मित्रो, NEP जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे या संदर्भातलं आपल्याला त्यातलं जे आकडेवारी आहे तसेच विविध जे प्रश्न आहेत यावर आपण भर द्यावा. राहिलेले जे सेशन्स आहेत आणि त्यांनी अधिकचा त्याचा अभ्यास करावा. तर 28 मार्चला सकाळच्या शिफ्टमधले प्रश्न आपल्याला काही जणांनी पाठवले आहेत. त्यापैकी 15 ऑगस्ट 2023 रोजीचा आत्तावरती प्रश्न पाहिला, सेम प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर रिझनिंगवरचा आधारित असणारा प्रश्न शिक्षकाबद्दलचा पाहायला मिळतो. त्यानंतर 1962 ते 64 साली शिक्षणचे जे अध्यक्ष होते तर कोण होते असा एक प्रश्न दिसतो आपल्याला इथे. आणि दिशेवर आधारित किलोमीटर्सवर चालतो आणि नंतर कोणत्या दिशे स्टार्टिंग करून फेज येईल असा हा प्रश्न, म्हणजेच दिशाभान नेव्हिगेशन ज्याला आपण म्हणत असतो यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारायला पाहायला मिळतो. कालच्या सेशनमधला सत्यात प्रकाश हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिले हा प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळाला. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. त्यानंतर शिक्षक अभिव्यक्ती या घटकामध्ये शिक्षकावर आधारित भरपूर प्रश्न विचारण्यात आले, म्हणजे शिक्षक कसा असावा, शिक्षकाचं वर्तन कसं असावं या संदर्भातले प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळाले. त्यानंतर 20 रुपयांच्या नोटीवरती कोणतं चिन्ह असतं ज्याला आपण चित्र असं म्हणू, तर ते चित्र कोणतं अधोरेखित केलेलं असतं असा हा प्रश्न. त्यानंतर केळी, पेरू, आंबा, काजू विसंगत पद आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर भारतामध्ये यामध्ये केळी हा वेगळा असलेला घटक आपल्याला पाहायला मिळतो. इतर जे घटक आहेत त्यांना बिया असतात, परंतु केळी याची रोपे आपल्याला लावावी लागतात, तर ते बिना बियांची असतात. म्हणजे डोळ्यामधून केळी आपल्याला आलेली पाहायला मिळते, त्याला आपण पिल्लं असं म्हणतो. त्यातून केळीचं नवीन रोपटं आपल्याला लावता येतं. भारतामध्ये पंचवार्षिक योजना सुरू कधी झाली, त्यानंतर ओझोनचा थर जो आहे तो आपल्याला कोणत्या वातावरणाच्या लेअरमध्ये म्हणजे आवरणामध्ये आढळतो. वनस्पती शोषणातून कोणता वायू घेतात, तर वनस्पती शोषणामधून कोणता वायू घेतात असा प्रश्न. 20 रुपयाच्या मागे कोणत्या स्थळाचे चिन्ह आहे, जे की वेरूळचे चिन्ह आपल्याला वेरूळ लेणी तिथं कोरलेली 20च्या नोटेवरती पाहायला मिळते. हाताला बोट असतात तसे फूल कशाला असतात, तर झाडाला असणारे, वृक्षाला असणारे फूल हे त्याचं उत्तर. आंतरराष्ट्रीय टपाल दिवस कोणता, कधी साजरा केला जातो, शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो, आपल्या CET सेलचा आवडता प्रश्न. 15 ऑगस्ट रोजी असणारा जो वार आहे नंतरचा त्यांनी वार सप्टेंबरमधला वार विचारला असेल. अर्धवट प्रश्न आहे त्यामुळे त्याचं आपल्याला अनुमान लावता येणं कठीण आहे. आधुनिक चित्रकलेचे जनक कोणास म्हणतात. तर अशा प्रकारचे प्रश्न ज्या विद्यार्थी बंधू भगिनींनी आपल्याला दिले आहेत नक्कीच त्यांचे हार्दिक आभार. तसेच आपल्याकडे असतील प्रश्न तर आपण नक्कीच द्यावेत, जे आपल्या आजच्या सेशनमध्ये होतील, म्हणजे सायंकाळचं सेशन ज्यांचं असेल त्यांनी नक्कीच प्रश्न पाठवावेत अशी आमची विनंती आहे आपल्याला. त्यानंतर भारताची आर्थिक राजधानी कोणती, ती म्हणजेच मुंबई. ओझोन लेअर कोणत्या आपल्या लेअरमध्ये आढळते असा प्रश्न, जो की ऑलरेडी आपण आत्ताच पाहिला होता. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, कालच्या सेशनमध्ये घेतलेला प्रश्न, म्हणजेच गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. तर राहिलेल्या सेशनमध्ये तिची लांबी विचारली जाऊ शकते, ती आहे 1450 किलोमीटर, म्हणजे 1450 किलोमीटर ही लांबी असलेली आपल्याला नदी पाहायला मिळते. दक्षिण भारतातली ही सर्वात लांब नदी आहे, म्हणून तिला दक्षिण गंगा हे सुद्धा नाव आहे. ह्यावर आधारित सुद्धा प्रश्न आपल्याला
राहिलेल्या सेशनमध्ये आलेला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर टपाल दिन कधी असतो यांनी पण सांगितलेलं आहे ते. ओके, धन्यवाद आपले. अजून काही प्रश्न आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. तर वारावर आधारित प्रश्न ज्याला कालगणना आपण म्हणत असतो, वेन्सडे होता तर 2026 रोजी 1 तारखेला कोणता दिवस असेल. त्यानंतर सुमित एका व्यक्तीकडे बघून बोलत आहे की ती माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे, तर तिचे सुमितशी नाते काय, असा हा प्रश्न एन ई पी संदर्भात काही प्रश्न विचारलेले इथं नमूद केलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर एक जणांनी आपल्याला खूप छान प्रकारे प्रश्न तसेच त्यांचे जे ऑप्शन्स आहेत तेही आपल्याला दिलेले पाहायला मिळतात. 2025चा जो ज्ञानपीठ पुरस्कार होता तो कालही विचारण्यात आला होता, तो आपल्याला आज दिलेला इथे डबल विचारलेला पाहायला मिळतो. आपले खूप खूप धन्यवाद. छान प्रश्न आपण तयार करून दिलेले आहेत. लक्षात ठेवलेले जे प्रश्न आहेत ते त्याच्या पर्यायासह मिळणं ही एक बरीच मोठी उपलब्धी होय. केरळ राज्याचे शास्त्रीय नृत्य कोणते? रक्त गोठण्यास कोणते जीवनसत्व मदत करते? कालच्या सेशनमध्ये सुद्धा हा विचारलेला प्रश्न, म्हणजे काही प्रश्न रिपीट होतात. IPSचा फुल फॉर्म आणि IASचा फुल फॉर्म दोन्ही कालच्या वेगवेगळ्या सेशनमध्ये विचारण्यात आले होते, तो आज परत आपल्याला रिपीट झालेला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर ऑड वेगळा शब्द निवडा. कालचे प्रश्न आपल्याला बहुतेक यांनी दिलेले आहेत, तसं नमूद नाही आहे. चौरस, वर्तुळ, त्रिकोण, आयत. महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या जी की 78 आहे. बाकी प्रश्न यांनी नमूद केलेत, त्यातले पॉईंट्स ज्यावर आधारित प्रश्न विचारलेत ते इथे दिलेले आहेत. याप्रमाणे आपले राहिलेले जे सेशन आहेत त्यांनी अभ्यास करावा. आपले खूप खूप धन्यवाद. अजून एका सेंटरचा प्रश्न आपल्याला इथं आलेला पाहायला मिळतो. त्यांचं म्हणणं आहे की नेटला त्यांनाही प्रॉब्लेम आला होता म्हणून परीक्षेला अडथळा आला. ब्लड प्रेशरवर आधारित प्रश्न आला होता. विल्यम हार्वेचा तो प्रश्न असायला पाहिजे. PSIचा फुल फॉर्म विचारला आहे बहुतेक, मिनिंग असं म्हटलं त्यांनी. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो की आपण ऑलरेडी प्रश्न घेतलेला आहे तो म्हणजे H2O. ज्या विद्यार्थी बंधू भगिनीने प्रश्न दिले आहेत त्यांचे हार्दिक धन्यवाद. तसेच उर्वरित सेशनचे सुद्धा प्रश्न आम्हाला कळवावेत, जेणेकरून पुढच्या वर्षी जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत त्यांना हे प्रश्न आपल्याला फॉरवर्ड करता येतील, देता येतील, याचा त्यांनाही गाईडलाईन म्हणून उपयोग होईल याची आपण खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.